कैसा उल्टा बोल दी, कैसे उम्मीदवार हो तुम? हम तुम्हारे साथ हैं। चोर है भाई, चोर है। सच्ची बोल, चोर है। चोर है भाई, चोर है। चोर है भाई, चोर है। सच्ची बोल, चोर। दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बघा काय माहिती काय, संजय निरुपम हल्ली आपल्या पक्षामध्ये येऊन 2-4 महिने झाले. 2-4 महिन्यामध्ये ही विधानसभा लढवण्याचं त्यांनी विधानसभा लढवली. संजय निरुपमनी असं काय दिंडोशी विधानसभेमध्ये केलं की त्याला 70,000 मतं पडले. ही सर्व कार्यकर्त्यांची इकडच्या स्थानिक वैभव भरडकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीने त्यांना 70,000 मतं पडलेत. ते 70,000 मतं पडूनसुद्धा आमचे विभाग प्रमुख वैभव भरडकर ह्यांच्यावरती त्यांचे काहीतरी चिल्लर लोक, त्यांचे काही अंधेरीवरून आणले काही इकडचे लोक आहेत, ते चिल्लर लोक एवढे वाचत आहेत की आमच्या विभाग प्रमुखावरती गद्दारचा स्टॅम्प लावतात. गद्दार आहे, गद्दार आहे. पण सामान्य कार्यकर्ता तो पेटून उठणारच इकडचा. ते आम्ही हे माहिती पण नाही, आम्हाला आत्ता माहिती आम्हाला पडते की असं जे घटना घडली आहे. जर आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती असतं तर काय हाल झाले असते त्यांचे. आज तुम्ही लोक बाहेरून येऊन आमच्या इथं निवडणूक लढवतात तुमचे काही लोक चिल्लर येऊन आमच्या विभाग प्रमुखावरती बोलणार, हे आम्ही सहन नाही करणार. संजय निरुपम असो आता अजून कोण असो, संजय निरुपम का हरले त्यांनी चिंतन करावं, त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलावं. हे असे दादागिरीचे काही लोक येणार आणि गद्दार म्हणून फेसबुकवरती टाकणार. त्यांच्यात खरोखर एवढी हिंमत असेल ना त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये, समोरासमोर येऊन बोलावं आम्हाला की बाबा तुम्ही चुकला, तुम्ही काय केलं, काम केलं का. DN नगरवरून का 70,000 मतं पडलेलं का त्याला. दिंडोशी विधानसभेमधून 70,000 मतं पडलेत. ते 70,000 मताची सर्व इकडचंच शिंदेसाहेबांची मेहनत, युतीचे सर्व पदाधिकाऱ्यांची मेहनत. आता युतीच्या लोकांनी म्हणजे काम नाही केलं का, BJPनी काम नाही केलं का, RPIनी काम नाही केलं का, राष्ट्रवादीने काम नाही केलं का, म्हणजे शिवसेनेने काम नाही केलं, म्हणजे हे जर वैयक्तिक अशी मतं आहेत का. तुमच्यासोबत कुठे चुकलं संजय निरुपम, काय वाटतं तुम्हाला. संजय निरुपम ॲक्च्युली त्यांचं ते बकाल जे भाषण आहेत, पहिले ह्या पक्षामध्ये असलं दुसऱ्या पक्षामध्ये असताना ह्या पक्षाला शिव्या घालणं नेत्याला, ते त्यांना कुठेतरी भारी पडलेलं आहे आणि काय नाही.